श्री स्वामी समर्थ. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंथ सुलभ होतसे. बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्र पवित्र, ती देखिली त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत, महासाधू देखिले. करावे हठयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरोन, शोध करीती गुरुचा. तपी जपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञान तयांचे पाहिले, कित्येकांचे चरण धरिले. परी गेले व्यर्थची, एके समय अक्कलकोटी. स्वामी दर्शना इच्छा धरुनी पोटी. आले नृसिंह सरस्वती, महिमा श्रींचा एकोन. सन्मुख पाहुनी तयाला, आज्ञाचक्र भेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या. श्लोक एकता तेथेची, समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करती सकळ जन, असो झालिया काही वेळ. समाधी उतरोनी तत्काळ, नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजावरी, मस्तक ठेविले जडकरी. सदादित झाले अंतरी, हर्ष पोटी न समावे. उठोनिया करती स्तुती, धन्य धन्य हे यतिमूर्ती. केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकळ दूर केली, कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती. आळंदी क्षेत्री परतोन येती, तेथेची वास्तव्य करती. सिद्धी प्रसन्न जयाला, बहुत धर्मकृत्ये केली. दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एकेकाळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहोनिया. पाहोनी नृसिंह सरस्वती, समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी, वार योषिता पाळोनी. तियेसी द्यावे सोडोनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभुवनी, अंती जासी सुखाने. एकोणी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकला मने. नृसिंह सरस्वती स्वामी, असोनी विपरीत केवी करतील. परी अंतरीची खून, यती तत्काळ जाणोन. पाहो लागले अधोवदन, शब्द एक न बोलावे. असो तेव्हापासोनी, सिद्धी दिधली सोडोनी. येऊनी राहिले स्वस्थानी, धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देवमामलेदार, त्यांसीही ज्ञान साचार. समर्थ कृपेने जाहले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अमलांत अनिवार, होऊनी बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता, इच्छित कार्य साधले तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता, दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी, खडग दिधले श्रींच्या करी. म्हणे मजवर कृपा जरी, तरी खडग हाती देतील. जाओनी बैसला दूर, श्रींनी जाणिले अंतर. त्यांचे पाहोनी कर्म घोर, राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी, तलवार दिली टाकोनी. कार्य आपण योजिले, ते शेवटा न जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले, म्हणूनी न दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष, खडग घेऊनी तैसेच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारिला बंडाचा, त्यात त्यासी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी परिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात, राहती अक्कलकोटात. राजाश्रित सरदार, मायापाश तोडोनी. दृढ झाले स्वामीचरणी, भजन पूजन निशिदिनी. करिताती आनंदे. अकस्मात एके दिवशी, भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी, मृत्यू समय पातला. पाहोनिया विपरीत परी, श्रीचरणी धरले जडकरी. उभा राहिला काळ दुरी, नवल परी जहाले. दीनवदन होऊनी, दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनविनी, मरण माझे चुकवावे.
ते पाहोनी श्री समर्थ कृतज्ञासी काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पैल तो ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्यासी नावे त्वरित स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले. धरणी पडले कलेवर जन पाहोनी आश्चर्य करती. धन्यता थोर वर्णिताती बैलाप्रती दिधली मुक्ती. मरण चुकले तात्यांचे एषा लीला असंख्य. वर्णो जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारा अमृत. चरित्र सार मात्र येथे इति श्री स्वामी चरित्र सारा अमृत. नाना प्रकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. जय जय जयाजी करुणाकरा. जय जय जयाजी यतिवरा. भक्तजन संतापहारा. सर्वश्वरा गुरुराया वर्णिता समर्थांचे गुण. नाना दोष होती दहन. सांगता एकता पावन. वक्ता श्रोता दोघेही. असो कोणी एके दिवशी इच्छा धरुनी मानसी. गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला. करोनिया श्रींची स्तुती माथा ठेविला चरणांवरती. तेव्हा समर्थ त्याते वदती हास्यवदने करोनी. फकीराते देई खाना तेने पुरतील सर्व कामना. पकान्य करोनी नाना येथेच भोजन देईजे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पकान्ने. फकीर बोलविले 5 जण जेऊ घातले तयांते. फकीर तृप्त होऊन जाती उच्छिष्ट उरले पत्रावरती. तेव्हा स्वामी आज्ञापिती गृहस्थाते सत्वर शेष अन्न करी ग्रहण. तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन सांशक झाले तेदवा. म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट. यातीमध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे. आला मनी ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याचिया. इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक. येओनी स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्ये ग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन. द्रव्य मिळवया साधन त्याजवळी नसे परी. त्यासी देखोन समर्थ म्हणती हे उच्छिष्ट घे त्वरित. तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित. सफल होतील मनोरथ. द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला. तत्काळ मुंबईस आला. उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरावयासी. येऊनी एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई बाहेर येऊनी या पाही. गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला. आसनावरी बैसविला. 10,000च्या दिधल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ मनी आनंदला. बाईते आशीर्वाद दिदला. द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य गृहस्था आली प्रचित. वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारा अमृत. नाना प्रकृत कथा संमत सदा एकोत भाविक भक्त. 20वा अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 21वा. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारा अमृत. झाले 20 अध्यायपर्यंत. करोनी माझे मुख निमित्त. वदले स्वामीराज आता कळसा अध्याय 21वा. कृपा करोनी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा. भक्तजनांकारणे संपवावा अवतार आता. ऐसे मना माझी येता जड देह त्यागोनी तत्वता. गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण. संवत्सर ते बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण. त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करोनी एकाग्र. निमग्र झाले निजरूपी. षष्टक क्रांते भेदोन. ब्रह्मरंध्रा छेदून. आत्मज्योत निघाली पूर्ण. हृदयामधुनी ते धवा. जवळ होते सेवेकरी. त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नाना परी. तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त. दुःखे करून आक्रदंत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रासा.
असो स्वामींच्या अनंत लीला, जना सन्मार्ग दाविला, उद्धारिले जडमुडाला, तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्रातीरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी, पालशेत ग्राम माझारी, जन्म माझा झालासे. तेथेची बाळपण गेले, आता कोपरलीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले, विद्यालयी सांप्रत, वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्यांचे शंकर शेठ. त्यांसी स्नेह झाला निकट, आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती, भावार्थ पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले, मी स्वामी गुणानुवाद गायिले. हे स्वामी चरित्र लिहिले, अल्पमतीने अत्यल्प. प्रथम अध्यायी मंगलाचरण, कार्यसिद्धार्थ देवस्थावन, आधार स्वामी चरित्रास, कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळा वनांतुनी आले, स्वामी रूपे प्रकटले, भुवरी प्रख्यात झाले. हे कथन द्वितीय अध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला, तेथीचा महिमा वर्णिला तृतीय अध्यायी निश्चयी. स्वामींचा करावया छळ, आले दोन संन्यासी खल, तेंची वृत्त सकल. चवथ्या माझी वर्णिले, मल्हारराव राजा बडोद्यासी, त्याने न्यावया स्वामींसी, पाठविले कारभाऱ्यांसी. पाचव्यात ते कथा. यशवंतराव सरदार, त्यासी दाविला चमत्कार, तयांचे वृत्त समग्र. सहाव्यात वर्णिले, विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणे प्रकारी, ते सातव्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ, होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त, त्यासी केले दुःखमुक्त. आठव्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत, त्यांनी बांधिला सुंदर मठ, ते वर्णन समस्त नवव्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशम अध्यायात, ते एकता पुनीत श्रोते होती सत्यची. 11वा आणि 12वा. तैसाची अध्याय 13वा, बाळप्पाचा इतिहास 12वा. त्या माझी निरूपिला भक्तिमार्ग निरूपण, संकलित केले वर्णन, तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका बसाप्पा तेली सद्भक्त, तो कैसा झाला भाग्यवंत, त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त, 16-17 यात निश्चित. वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू, त्यासी लागला भजन छंदू, जो दादाबुवा प्रसिद्ध. 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपै. एक गृहस्थ निर्धन, त्यासी आले भाग्यपूर्ण, तेची केले वर्णन. 20व्यात निर्धारे. स्वामी समाधीस्थ झाले. 21व्यात वर्णिले. ग्रंथप्रयोजन कविवृत्त निवेदले, पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819. वसंत ऋतू चैत्र मास, गुरुवार वैद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता, वंदोनी त्या उभयता, ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिधला हा वर, जो भावे वाचिल हे चरित्र, त्यासी आयुराग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त होय, त्यांची वाढो विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती. भवसागर तरुण अंती, मोक्षपद मिळो त्या, अंगी सर्वदा विनय वसो, वृथाभिमान तो नसो, सर्व विद्यासार. गवसो भक्त श्रेष्ठा लागोनी, ज्या कारणे ग्रंथ रचिला, जीही प्रसिद्धीस आणिला, त्यांसी रक्षावे द्याळा. कृपागहना समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यांतील कुसुमे वेचून, सुंदर माळा करून, आला घेऊन विष्णुकवी, आपुल्या कंठी तत्काळ, घालोनी चरणी ठेविला भाल, सदोदित याचा प्रतिपाल, करावा बाळ आपुले. इति श्री स्वामीचरित्र सारा अमृत, नाना प्रकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त. 21वा अध्याय गोड हा.
श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णः. श्री स्वामी समर्थ.